देशभरात प्रत्येक गावागावात घराघरात गणरायांचे आगमन ही गणेश भक्तांसाठी एक पर्वणीच असते। अवघ्या काही दिवसांवर गणेश उत्सव तोंडावर येऊन ठेपला आहे। गणेश भक्तांकडून गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू असताना दुसरीकडे महामार्गावर रस्त्यांवरील खड्ड्यांचा आकार मात्र वाढतच चालला आहे। गणरायांच्या आगमन मार्गावरील खड्ड्यांचे विघ्न गणेश भक्तांच्या आनंदावर काही प्रमाणात विरजन पाडण्यास कारणीभूत ठरू शकते। 7 सप्टेंबर रोजी गणेश उत्सवास सुरुवात होणार आहे। यासाठी सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते या उत्सवाच्या तयारीला लागले आहेत। महाराष्ट्रासह गुजरात राज्यात देखील गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा हा गणेश उत्सवासाठी प्रसिद्ध आहे। त्याचप्रमाणे नंदुरबार येथील गणेश मूर्तींची मागणी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात व इतर राज्यात देखील मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने नंदुरबार येथून गुजरात राज्यातील सोनगड, व्यारा, बारडोली, सुरत या ठिकाणी श्री गणेशाची भव्य अशी मूर्ती घेऊन जाताना गणेश भक्तांनी महाराष्ट्रातील महामार्गावर रस्त्यांची दयनीय अवस्था व त्यात गणरायाची मूर्ती घेऊन जाण्यासाठी केलेली तारेवरची कसरत यासाठी आमचे नवापूर एक्सप्रेस न्यूज चॅनलचे विसरवाडी प्रतिनिधी प्रशांत राजपूत यांच्याशी गुजरात राज्यातील एका गणेश भक्ताने केलेली वार्तालाप। दादा, तुम्ही कुठून आले आणि कुठे चालले? आता नंदुरबारून आलेलो आहे। रात्रीचे 9 वाजता निघालेलो आहे। आता 6 ते 7 वाजता आहे। आम्ही सोनगडला जातोय। आमच्या ग्रुपचं नाव सोनगड MBS ग्रुप युवा संघटन। तुम्ही मूर्ती कुठून आणली आता? आता नंदुरबारून आणली आम्ही। म्हणजे तुम्ही रात्रभर प्रवास करत हो आले? दादा, आम्ही रात्रभर प्रवास करून चालून आलेलो आहे। आपल्याला महाराष्ट्रातनं गणेश मूर्ती घेऊन जाताना जो रस्त्यांचा जी अडचण आलेली आहे त्याबद्दल काय सांगणार? ते तो फारच खराब आहे। रस्ता खूप अवघड होतोय यायला जायला। आम्हाला पण त्रास होतोय आणि दुसरा वाहन वाहतूक आहे त्यांना पण त्रास आहे। लहान गाडीवाल्यांना त्रास आहे, मोठ्या गाड्यावाल्यांना त्रास आहे। आमच्या गुजरातमध्ये या कोणतीही गोष्टीची अवघड होत नाही आणि रस्ते पण एकदम फार चांगले, कोई जास्त नाही मूर्तीला नुकसान होतो ना गाडीला नुकसान होतो ना त्या संगती येणारे त्यांना नुकसान होतो। आपल्या महाराष्ट्रातील रस्ते फार खराब आहे। मी सरकारला हात जोडून विनंती करतो का हे रस्ते लवकर ते लवकर सुधारवा, हे असे मी अपेक्षा ठेवतो। याच्याची मोठ्या गाडी, लहान गाडी सर्वांना त्रास होतो, याची सरकारने काळजी घ्यावी। गणपती बाप्पा मोरया! गणपती बाप्पा मोरया! राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे गणेश भक्तांची डोकेदुखी वाढत आहे। नंदुरबार येथील मोठमोठ्या गणेश मूर्तींना गुजरात राज्यात विशेष मागणी असून या गणेश मूर्तींचे आगमन आपल्या गावातील सार्वजनिक मंडळांमध्ये नेत असताना गुजरात राज्यासह नवापूर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील गणेश गणरायांच्या आगमनासाठी एकीकडे गणेश भक्त सज्ज आहेत तर दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणा फारशी दक्ष नसल्याचे रस्त्यांवरील खड्ड्यांवरून दिसून येते। या महामार्गावरील विसरवाडी ते नवापूर बेडकीपाडा रस्त्याच्या खड्ड्यांचे विघ्न कधी दूर होईल याकडे साऱ्या गणेश भक्तांसह प्रवासी वर्गांचे लक्ष लागून आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर विसरवाड़ी। कहाँ से आप? हम वास्ता गुजरात से। यहाँ से कितना किलोमीटर है आपका गांव? यहाँ से 130 किलोमीटर होता है। हम यहाँ पे अच्छी मूर्ति दिखने मिलती है, नई नई क्वालिटी मिलती है, इसलिए हम इतने दूर से यहाँ तक आते हैं। नवापुर, नंदुरबार, इधर विसरवाड़ी, महाराष्ट्र में आते हैं। इधर अच्छी अच्छी क्वालिटी, सब अच्छी क्वालिटी मिलती है, अलग अलग वैरायटी की। लेकिन यहाँ पे रास्ते बहुत, इधर आने जाने में बहुत दिक्कत होती है क्योंकि ले जाने में बहुत खाड़े होते हैं, बहुत रास्ते में जा नुकसान भी हो जाता है।